आणि दादा विरोधक सुद्धा सांगतायत. उद्धव ठाकरे सुद्धा खासगीत म्हणताय, शरद पवारजी बी खासगीत म्हणतात. आता 15-20 वर्ष भारतीय जनता पक्ष हटत नाही. बिहारची निवडणूक झाली, काय बघितलंय, आणि बिहारच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या नगरपालिकेचा निकाल लागला की दादा तुम्हाला सांगतो, राहिलेलं सगळं गडी सुद्धा आम्हाला भारतीय जनता पक्षात घेता का म्हणा येतील. एका दुसरी जागा मतदान लागली तर आपण देऊ, पण सगळ्यांना काही जागा इकडे नाही. ज्या ज्या ठिकाणी निवडणुका होतात त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष समोरच्या सगळ्या पक्षांची धुळदाण करताना आपण सगळेजण बघतोय. कोण म्हणतंय मत चोरते, कोण म्हणतंय ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे. हे सगळं कन्फ्युज झालेलं गडी आहेत. यांना अजून कळना की नेमकं होतंय काय. माणसातच नाही, कधी पाण्याच्या प्रश्नावर बघितलं नाही, कधी शेतकऱ्याच्या प्रश्नावर बोलले नाहीत, कधी विजेच्या प्रश्नावर बोलत नाही, कोण या लोकल प्रश्नाविषयी बोलत नाही. हे बोलतात काय ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे. यांच्या मेंदूत घोटाळा झाला आहे. कोण म्हणते मताची चोरी होते. माझं तर मत आहे की यांचा मेंदू चोरीला गेला आहे. अरे बाबा, लोक का आपल्याला घरी बसवतात विचार करा. कुठं चुकतं एकदा बघा. अरे लोकसभेला आमचा पराभव झाला, आमच्या भारतीय जनता पक्ष त्यातून शिकला. काय झालं नक्की, का आमचा पराभव झाला, ही सगळी कारणं शोधून काढली आणि त्या सगळ्या कारणावर उपाय शोधला. आम्ही पुन्हा विधानसभेला सामोरं गेलो तेव्हा आम्ही नाही म्हणलं ईव्हीएम घोटाळा झालाय, तेव्हा आम्ही नाही सांगितलं कारण कुठलं. आमचा पराभव आम्ही मोठ्या मनाने स्वीकारला आणि आम्ही लढाई चालू केली. भारतीय जनता पक्षाचा सैनिक जमिनीवर लोकांच्या पकडे आमच्या बहिणींच्याकडे गेला आणि सगळ्यांनी सांगितलं आमचं काही चुकलं असेल तर आम्ही दुरुस्त करू, आम्ही तुमच्या विकासाची भूमिका पुढे घेऊन जाऊ. ही भूमिका घेतली आणि आमच्या भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं. मी यांना सांगतो, एकदा तपासा आपल्याला. हे ईव्हीएम बाकीच्या सगळ्या भागदडी याच्यात पडण्यापेक्षा एकदा माणसात जावा, लोकांच्यात जावा, लोकांची भूमिका समजून घ्या आणि लोकांच्यासाठी काम करा. तेव्हा तुमचं सरकार नक्की लोक जनता तुमचा विचार करेल. पण जोपर्यंत असलं विरोधक आपल्या समोर आहेत ना, तोपर्यंत दादा चिंता करायचं काम नाही. आता राहुल गांधी सापडतच नाही, उद्धव साहेब निवडणूक आल्यापुरतं बाहेर येतात, नाही तर ऑनलाईनच असतात. बाकी आपण सगळे बघितलंय काय चाललंय पुढं.